घातलं होतं. आणि आता बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी परफेक्ट झालेली आहे. छानसं याला मी मिक्स करून घेते. आणि मिक्स केल्यानंतर बघू शकता साखर आपली यामध्ये पूर्ण मेल्ट झालेली नाही आहे, तशीच ठेवायची ती, कारण ती बेक होताना बाय डिफॉल्ट मेल्ट होईल. आणि टीनला मी क्लीन ऑइलने ग्रीस केलेलं आहे आणि डस्टिंग करून घेतलेलं आहे मैद्याच्या साहाय्याने. आणि त्यामध्ये आपलं हे बॅटर घालून घेऊ. आणि या बॅटरला मी OTGमध्ये 180 डिग्रीला 20 मिनटासाठी बेक करून घेते. 20 ते 25 मिनटं लागतात. 20 मिनटानंतर आपण एकदा चेक करू. याला मी आता OTGमध्ये ठेवून देते. तुमच्याकडे OTG नसेल तर तुम्ही गॅसवरही करू शकता. आणि 20 मिनटानंतर तुम्ही बघू शकता नाईफ आपला क्लीन येतो, याचा अर्थ आपला केक छानसा असा बेक झालेला आहे. आणि तुम्ही बघू शकता मस्त असा फ्लफी बनलेला, छान असा स्पॉन्जी झालेला आहे.